Students, today we are going to learn our third chapter. The name is Diversity in Living Things and Their Classification. Diversity means विविधता. Living things म्हणजे सजीव, सजीवांमधील विविधता and their classification आणि त्यांचे वर्गीकरण. बघा, जिओग्राफिकल कंडिशन जी आहे आपल्या अर्थवरची ती प्रत्येक ठिकाणी डिफरंट आहे. द जिओग्राफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेस ऑन अर्थ आर व्हेरी डिफरंट. जिओग्राफिकल म्हणजे भौतिक परिस्थिती जी असते, भौतिक रचना जी आहे ती आपल्या पृथ्वीवरती ही प्रत्येक ठिकाणी कशी आहे, वेगवेगळी. आणि त्यामुळे वी फाइंड लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन ऑल दीज डायव्हर्स कंडिशन. आणि ह्या प्रत्येक कंडिशनमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये असणारे जे सजीव आहेत ते सजीव आपल्याला त्यांच्यामध्ये विविधता बघायला मिळत असते. सुरुवातीला आपल्याला डायव्हर्सिटी इन प्लांट म्हणजे वनस्पतींमधली विविधता शिकायची आहे. तर ऑल अराउंड अस वी गेट टू सी अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन प्लांट. आपल्याला आपल्या अवतीभोवती वनस्पतींमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची विविधता बघायला मिळते. सम प्लांट लाईक ग्रास आर शॉर्ट व्हाईल अदर आर टॉल अँड हॅव अ कॅनोपी. बऱ्याच ठिकाणी छोटंसं गवत बघायला मिळतं, काही छोटी झुडपं दिसतात, काही वेळेस काही ठिकाणी खूप मोठी उंच झाडे आपल्याला बघायला मिळतात. काही वनस्पती ज्या आहेत ती पाण्याखालची असतात. पाण्याखाली ज्या वनस्पतींना मूळ, खोड, पान असे ज्या वनस्पतींना फक्त पाण्यावरती तरंगणाऱ्या आहेत त्यांना मूळ, खोड, पान असे अवयवही नसतात. अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्या अवतीभोवती असतात. काही पिकं असतात, खाद्यपदार्थ, फळांची झाडं असतील, फुलांची झाडं असतील, अशी वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आपण बघत असतो. प्लांट्स लाईक देअर ओन फूड इन अ सनलाईट सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक. बघा, काही वनस्पती ज्या असतात त्या त्यांची अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशामध्ये काही वनस्पती त्यांचे अन्न स्वतःच तयार करतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉफिक. मीन्स ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, तर स्वयंपोषी, ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर फॉर एक्झाम्पल दिलं हिबिस्कस, पोमोग्रॅनेट, नंतर पेरिविंकल्स म्हणजे काय, जास्वंदीचं झाड असेल, डाळिंबाचं झाड असेल, सदाफुली असेल, आंबा असेल, जेवढ्या हिरव्या रंगाच्या वनस्पती आपल्याला दिसतात त्या सगळ्या कशा आहेत, ऑटोट्रॉफिक आहे, बिकॉज दे मेक देअर ओन फूड इन द सनलाईट. नंतर काही वनस्पती प्लांट्स लाईक फंगस, लॉरेन्थस, डोडार यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड आर सेड टू बी हेटेरोट्रॉफिक. काही बुरशी, नंतर बांडगूळ आणि अमरवेलसारख्या काही वनस्पती आहेत की ज्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींचा वापर करत असतात आणि म्हणून त्यांना हेटेरोट्रॉफिक म्हणजे परजीवी किंवा परपोषी असे म्हटले जाते. प्लांट्स लाईक द पिचर प्लांट इवन कन्झ्युम इन्सेक्ट. पिचर प्लांट, घटपर्णीसारखी वनस्पती जी आहे ती वनस्पती काय करते की बारीक जे कीटक असतात, इन्सेक्ट्स असतात, त्यांना खात असते आणि देअरफॉर दे आर कॉल्ड इन्सेक्टिव्हरस म्हणजे कीटकभक्षी वनस्पती असं म्हटलं जातं. बघा, ह्या वनस्पतींच्या जी विविधता आहे त्या विविधतेमध्ये काही वनस्पती ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी आहेत, काही हेटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी आहेत, तर काही इन्सेक्टिव्हरस म्हणजेच कीटकभक्षीसुद्धा आहेत. Now today we are going to learn the structure of plant. प्लांटचं स्ट्रक्चर म्हणजे वनस्पतीची रचना कशी असते ती आपल्याला बघायची आहे. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इन 2 पार्ट्स. प्लांटची जी रचना आहे ती मुख्यत्वे करून 2 भागांमध्ये विभागलेली असते. द स्टेम विच ग्रोज अबोव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सरफेस. म्हणजे 2 भाग कोणते, एक स्टेम की जे खोडाचा भाग जो जमिनीवरती वाढणारा आहे आणि दुसरी म्हणजे रूट सिस्टीम की जे जमिनीखाली वाढणार आहे. द रूट, स्टेम अँड लिव्स आर द मेन पार्ट ऑफ प्लांट. प्लांटचे मेन पार्ट कोणते आहेत असा प्रश्न जर विचारला, विच आर द मेन पार्ट ऑफ द प्लांट, तर प्लांटचे मेन पार्ट, मेन भाग, महत्त्वाचे अवयव कोणते आहेत, तर रूट, स्टेम अँड लिव्स म्हणजे मूळ, खोड आणि पानं. फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट बिअर फ्लावर्स फॉर रिप्रोडक्शन. काही दिवसांनंतर त्यांची वाढ झाली, पूर्ण वाढ झाली की त्यांना फुलं येतात आणि फुलांपासून वनस्पतींचे प्रजनन प्रक्रिया ही
होत असते. फ्लावर्स आर ट्रान्सफॉर्म इंटू फ्रूट. काही वनस्पतींची फुलं जे आहे त्यांचं रूपांतर फळामध्ये होत असते. फ्रूट्स हॅव अ सीड. फ्रूट्समध्ये सीड्स म्हणजे बिया असतात आणि मग सीड गिव्ज राईज टू अ न्यू प्लांट. जी बिया आहे त्या बियांपासून नवीन रोपटे तयार होऊ शकते. इथे तुमच्या पुस्तकामध्ये एक झाडाची डायग्राम दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला झाडाचे जे पार्ट्स आहेत, ऑर्गन्स आहेत, त्या प्रत्येक पार्ट्सची माहिती पण दिली आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया द लीफ. द लीफ इज अ फ्लॅट. पान जे असतं ते सपाट असते. इट प्लेज ऑन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत ते महत्त्वाचं काम करतं. लीव्ज आर मेनली टू टाईप्स, सिम्पल अँड कंपाऊंड लीव्ज. पानाचे दोन प्रकार असतात, एक सिम्पल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज. सिम्पल लीव्ज म्हणजे काय की देठाला फक्त एकच पान असणार आहे आणि कंपाऊंड लीव्ज म्हणजे जी मधली दांडी असते त्या दांडीला एकापेक्षा जास्त पानं चिटकलेली असतात. उदाहरणार्थ कढीपत्त्याचं तुम्ही पानं बघितले असाल किंवा गुलमोहराच्या झाडाचं जर पान बघितलं असेल तर त्या पानांना एकच दांडी असते आणि त्या दांडीला आणखी बारीक बारीक छोटी छोटी पानं त्याला जोडलेली असतात. इथे तुम्हाला उदाहरण सिंपल पानाचं उदाहरण दिलं आहे हिबिस्कस आणि कंपाऊंड लीफचं उदाहरण दिलं आहे रोज. अवतीभोवती तुमच्या आणखी तुम्ही अशी उदाहरणं शोधून काढायची आहे. त्यानंतर पुढे आहे द फ्लावर. दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. झाडाकडे आकर्षित करणारा भाग जो असेल तो असणारे फुलं. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय स्टॉक विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट. झाडाची जी फांदी असते किंवा खोड असतं त्या खोडाला बारीकशे देठ असतात, त्या देठाला फूल हे जोडलेले असते. त्याची जो देठ असतो तो एकतर लांब असू शकतो किंवा आखूड असू शकतो. फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड अ शेप. प्रत्येक फुलाला एक विशिष्ट कलर आणि एक रचना असते. फ्लावर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. फूल हा वनस्पतींमधला प्रजननक्षम अवयव आहे असे लक्षात ठेवायचे. पुढचं आहे स्टेम म्हणजेच खोड. द हाईट, शेप अँड साईज ऑफ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. झाडाची उंची असेल, झाडाचा आकार जो असणार आहे तो आकार, उंची हे झाडाच्या खोडावरनं ठरत असतो. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड द स्टोरेज ऑफ फूड. खोडाचं कार्य काय आहे तर खोडाचं कार्य आहे प्रोडक्शन म्हणजे उत्पादन करणे. कंडक्शन म्हणजे वहन प्रक्रिया. अन्नाचं वहन असेल, पाण्याचं वहन असेल तर ती वहन प्रक्रिया जी आहे ती खोडांमार्फत होत असते. अँड स्टोरेज ऑफ फूड, अन्नाची साठवणूक करणं हे सुद्धा काम स्टेममध्ये होत असते. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. काही वनस्पतींमध्ये प्रजननाचे काम सुद्धा स्टेमकडनं केलं जातं. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. आणि वनस्पतींचे जे काही दुसरे पार्ट असतात त्या पार्टला सपोर्ट म्हणजे आधार देण्याचं काम खोडाचे असते. पुढचा भाग आहे फ्रूट. फ्रूट हॅव डिफरंट शेप. फळं वेगवेगळ्या आकाराची असतात. फ्रूट्स कंटेन वन ऑर मोर सीड्स. फळांमध्ये एक किंवा अनेक बिया असतात. द पॉड ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युली फ्रूट्स. जे काही हे आहे अक्रोड वगैरे असतात किंवा बीन्स आहेत ते सगळे काय आहे फ्रूट्स आहेत. शेंगदाण्याचा दाणा बघितला असेल तर त्याचे दोन पॉड्स तयार होतात म्हणजे ते झालं द्विदल वनस्पती. जर आपण बाजरीचा दाणा, मक्याचा दाणा बघितला किंवा ज्वारीचा दाणा बघितला तर त्याचे दोन भाग पडतात का? नाही. त्याला काय असतं, एकच पॉड असतं म्हणून त्याला एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री असे दोन प्रकार, डायकॉटिलेडॉन आणि मोनोकॉटिलेडॉन असे दोन भाग पडत असतात. ते आपण पुढच्या इयत्तेमध्ये शिकणारच आहोत. पुढचा बॉडी पार्ट आहे प्लांटचा द रूट. रूट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर्स द प्लांट. रूट्स म्हणजे मुळं. मुळं काय करतात, वनस्पतींची मुळं माती घट्ट पकडून धरतात आणि वनस्पतींना अँकर म्हणजे आधार देतात. द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ॲब्झॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट फ्रॉम द सॉइल. मुळाचं महत्त्वाचं कार्य काय आहे तर जमिनीखालील जे पाणी आणि न्यूट्रियंट म्हणजे पोषक घटक असतील ते काय करतात, शोषून घेतात, ॲब्झॉर्ब करतात. त्यानंतर द रूट्स ऑफ कॅरट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड. मुळा आणि गाजर हे एक प्रकारची मुळं आहेत आणि ही जी गाजर आणि मुळा आहे हे अन्न साठवणुकीचे काम करत असतात.
देअर आर 2 टाईप ऑफ रूट्स. रूट्सचे पण 2 प्रकार असतात, टॅप रूट आणि फायब्रस रूट. आता टॅप रूट म्हणजे काय, की झाडाच्या खाली एक मोठं मूळ असतं आणि त्याला बारीक बारीक मुळं असतात, त्याला म्हणायचं टॅप रूट. पण जर तुम्ही कांद्याचं बघितलं असेल, कांद्याच्या जो खालचा भाग असतो त्यालाच असंख्य असे बारीक बारीक उपमुळं फुटलेले असतात, त्याच्यामध्ये मेन जे मूळ आहे मध्यभागी ते नसतं. तर डायरेक्ट त्या ठिकाणी सगळी मुळं, त्या खालचा जो बेस असणार आहे बीचा फळाचा असेल तर त्यालाच, किंवा झाडाचा जो खालचा बेस असतो त्यालाच ती मुळं अटॅच असतात, त्याला फायब्रस रूट असं म्हटलं जातं. पुढच्या पार्टमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स पाहणार आहोत. आतापर्यंत जो भाग बघितला आहे तो व्यवस्थितपणे काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे आणि ही आकृती आणि ही जी माहिती आहे ही माहिती आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहे. धन्यवाद.